नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील वाद आता आगामी काळात मिटणार असल्याचे स्पष्ट संकेत आता मिळू लागले आहेत। गेल्या काही वर्षांपासून जाहीर सभांमधून दोनही दिग्गज नेते एकमेकांवरती टीका केल्याशिवाय कोणतीही सभा पूर्ण होत नव्हती। मात्र गेल्या 3-4 दिवसांपासून जे काही दोन्ही नेत्यांकडून वक्तव्य येत आहेत यामधून या दोघांमधला संघर्ष आता आगामी काळामध्ये मिटणार का याबाबत आता संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये तसेच फलटण कोरेगाव विधानसभा मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता चर्चा रंगू लागलेल्या आहेत। गेल्या 4 दिवसापूर्वी फलटण तालुक्यातील कोळकी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ झाला आणि याच कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी विधान परिषदेचे सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर वक्तव्य केले की मंत्री जयकुमार गोरे आणि यांचे आणि माझे काही व्यक्तिगत वैर नाहीये आणि मी आता ज्येष्ठ आहे यामुळे मला वडीलकीच्या नात्याने किंवा ज्येष्ठत्वाच्या नात्याने मला त्यांना बोलण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले। तसेच माझ्या तोंडाला आता सेन्सॉरशिप लावलेले आहे, ज्यावेळेस सेन्सॉरशिप काढली जाईल त्यावेळेस जे काय असेल ते मी बोलीन असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे। हे झाल्यानंतर नुकतंच मंत्री जयकुमार गोरे सातारा या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या ठिकाणी सांगितलं की श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना आता सर्व अधिकार महाराज साहेबांना सगळे अधिकार आता बहाल केलेले आहेत। अशा दोनही नेत्यांकडून आता बोलताना अगदी मवाळकीची आणि आपुलकीची वक्तव्य आल्यामुळे जयकुमार गोरे असतील आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता मात्र चर्चा रंगू लागल्या आहेत। या दोन नेत्यांमध्ये आता आगामी काळातला संघर्ष मिटणार का? कारण आगामी काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत। त्याचबरोबर हे दोनही दिग्गज नेते ज्या सरकारमध्ये काम करत आहेत त्या दोनही पक्षांची राज्यामध्ये युती आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील या दोघांच्या माध्यमातून या दोघांचा वाद संपुष्टात आणला की काय असाही प्रश्न आता कार्यकर्त्यांमधून विचारण्यात येत आहे। एकंदरीतच दोघांमधील गेल्या 4 दिवसातील जे वक्तव्य येत आहेत त्यामधून या दोघांमधला वाद आगामी काळात मिटणार का हे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? आगामी काळामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या दोघांमधला वाद संपुष्टात येईल का? तुम्हाला काय वाटतं? जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।